आज म्हटलं घराच्या दारासमोर छानशी रांगोळी काढावी आणि रांगोळी काढण्याआधी बाहेरची फरशी चांगली पुसून घेतली. आणि आता मी जास्त दारासमोर रांगोळी काढत नाही, कारण की डुगू सारखी आत बाहेर करते आणि सर्व रांगोळी पुसून टाकते. पण खूप दिवस झालेले माझी इच्छा होती की आज रांगोळी काढावी, मग आज काढायला घेतली. आणि डुगूकडे खूप लक्ष देऊन होते मी, पण शेवटी तिने रांगोळी पुसूनच टाकली. आणि स्वयंपाक काय बनवायचा हा विचार सुरू होता. डुगूच्या बाबांनी आणल्या होत्या कैऱ्या. कैरीची फोड कापली, मला तर राहवतच नव्हतं, तोंडालाच पाणी सुटलं होतं. मग एक फोड खाल्ली, खूप भारी वाटत होतं. आणि या कैरीची चटणी बनवायची होती. कैरीचे काप केले, त्यामध्ये मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरे सर्व टाकून चांगलं वाटून घेतलं आणि फोडणी न देता कैरीची चटणी मस्त रेडी झालेली आणि खूप टेस्टी लागत होती. मग संध्याकाळी थोडीशी फ्रेश झाले, म्हटलं डुगूला घेऊन खाली जावं, तिला पण बरं वाटेल. पण तिचेच फ्रेंड्स वरती आले तिच्यासोबत खेळायला, मग खाली जाणं काही झालं नाही. आणि असे मुलं खेळायला असले ना तर डुगूला पण खूप भारी वाटतं. मग थोडासा चहा घेतला आणि रात्रीचा बेत एकदम सिंपल होता, सांबर डाळ आणि भात. तर असा होता आजचा ब्लॉग. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.